आपण महाराष्ट्र इतिहास यावर आज क्वेश्चन बघणार आहोत. आपण पोलीस भरतीसाठी एक रॅपिड फायर म्हणून सिरीज सुरू केली आहेत. ही तुमचा ऑल सिलेबस कव्हर करणार आहेत एक्झामपर्यंत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या क्वेश्चन. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी गागाभट कोणत्या ठिकाणाहून आले होते? याचं उत्तर आहे काशी. प्रश्न क्रमांक 2. अष्टप्रधान मंडळात अमात्य पदाचे काय कार्य होते? याचं उत्तर आहे राज्याचा अर्थकारभार पाहणे. प्रश्न क्रमांक 3. पुरंदरचा तह 1665 कोणामध्ये झाला? याचं उत्तर आहे शिवाजी महाराज व जयसिंग. प्रश्न क्रमांक 4. शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिलं आक्रमण कधी केले? याचं उत्तर आहे बघा 1664 मध्ये. प्रश्न क्रमांक 5. चौथाई व सरदेशमुखी हे कर कोणत्या काळात सुरू झाले? याचं उत्तर आहे शिवकालात. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती राजाराम महाराजांची राजधानी कोठे हलवली होती? याचं उत्तर आहे जिंजी, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 7. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे रामचंद्रपंत अमात्य. प्रश्न क्रमांक 8. बाजीराव पहिल्याने कोणत्या निजामावर विजय मिळवला? याचं उत्तर आहे निजाम उल मुल्क. प्रश्न क्रमांक 9. मराठ्यांचे आरमार बळकट करणारा सरदार कोण? याचं उत्तर आहे कान्होजी आंग्रे. प्रश्न क्रमांक 10. तिसऱ्या पानिपतच्या लढाईत मराठा सैन्याचे नेतृत्व कोणी केले? याचं उत्तर आहे सदाशिवराव भाऊ. प्रश्न क्रमांक 11. महात्मा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? याचं उत्तर आहे सत्यशोधक समाज, 1873. प्रश्न क्रमांक 12. सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोठे सुरू केली? याचं उत्तर आहे बघा पुणे. प्रश्न क्रमांक 13. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह कधी केला? याचं उत्तर आहे 1927. प्रश्न क्रमांक 14. चापेकर बंधूंनी कोणाचा वध केला? याचं उत्तर आहे रॅड, पुणे प्लेग आयुक्त. प्रश्न क्रमांक 15. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 16. होमलूर लिंकची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली? याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 17. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे आत्माराम पांडुरंग. प्रश्न क्रमांक 18. मुंबई प्रांतातून महाराष्ट्र वेगळा करण्याची कोणती चळवळ झाली? याचं उत्तर आहे संयुक्त